विट्यात आदर्श ऑफ फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनींनी केलं पथनाट्य सादर. जागतिक फार्मासिस्टच्या दिनानिमित्त केली या मुलांनी जनजागृती. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील आदर्श कॉलेज ऑफ विद्यार्थी ठरले आदर्शवंत जनजागृतीचे अवलिया. सविस्तर माहिती अशी की आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींनी विटा शहरासह खानापूर तालुक्यातील सुद्धा खंबाळे गावासह विटा शहरातील विविध ठिकाणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, चौंडेश्वरी चौक, विटा बस स्थानक अशा अनेक ठिकाणी जागतिक फार्मासिस्ट दिन या दिनानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही 25 सप्टेंबर रोजी सकाळी हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रम जनजागृती व पथनाट्याच्या माध्यमातून काम, औषधांचे महत्त्व, औषधांना जीवन देणारा औषध निर्मात ही थीम घेऊन औषधांविषयी जनजागृती केली. ही जनजागृती आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी प्राचार्य डॉक्टर निरंजन महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी सादर केला. यावेळी या पथनाट्याच्या माध्यमातून या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विटा शहरातील तमाम सर्व जनतेसमोर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी समोर विविध औषधांसंबंधी संदेश सादर केले. याविषयी सामान्य जनतेला माहिती असणं व या संदर्भात त्यांना योग्य सल्ला देणं या अनुषंगानेच हे पथनाट्य सादर केलं. यामध्ये त्यांनी जुन्या काळामध्ये औषधं कशा प्रकारे दिली जात असत व त्यांचा रुग्णांवर होणारा परिणाम तसेच त्यामध्ये नवीन काळामध्ये झालेले बदल याविषयी समुपदेशन केलं. तसेच औषध घेताना कोणती काळजी घ्यावी, औषधांचे साठवणे, घरगुती औषधांचा वापर या विविध विषयांचा समावेश या पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कला सादर करत नागरिकांना या विषयावर तसेच सध्या आरोग्यविषयक आवाहनं करत जनजागृती केली. आरोग्यविषयी आवाहनं आहेत जसे की साथीचे रोग, असंसर्गजन्य रोग, मानसिक आरोग्य समस्या आणि मादक पदार्थांच्या गैरवापराची वाढती समस्या. या सर्व समस्या केवळ डॉक्टर किंवा रुग्णालय सोडवू शकत नाहीत. यामध्ये फार्मासिस्ट सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात. ते केवळ औषधं व्यवस्थापित करण्यात मेहनत करत नाहीत तर रुग्णांना निरोगी राहण्यासाठी कोणती पावलं उचलावीत याची माहिती सुद्धा देतात. नागरिकांना आरोग्यासंदर्भात अशी सर्व माहिती देत याप्रसंगी आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राध्यापक प्रेरणा सिद्रवाडकर यांनी जनसमुदायास दिली. या 4 पथनाट्यामध्ये संजना खामकर हिने दिन कार्यक्रमाचं रूपरेषा सांगितली. या कार्यक्रमांमध्ये प्रांजली पाटील, भूमिका गुरव, शिवानी पंडित, साक्षी रायुंडे, ओंकार जाधव, प्रतीक्षा पांढरे, अंजली कोकडे, ऋषिका कदम, माधुरी नेक, अंजली शेळके, श्रेया सावंत, सचिता देसाई, प्राची चव्हाण, संजीवनी व्यवहारे, श्रुषभ शहा यांचा प्रामुख्याने सहभाग होता. तसेच याप्रसंगी प्राध्यापक नीलम जाधव यांची उपस्थिती होती. या आदर्श कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करत या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली होती. विद्यार्थ्यांनी एक चांगली सामान्य नागरिकांना याविषयी माहिती दिल्याने नागरिकांनी या पथनाट्याचं कौतुक केलं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.